बुधगाव इथं गेल्या 40 ते 50 वर्षापासून सिटी सर्वे कार्यालय सुरू आहे। येथूनच गावचा कार्यालयाचा कारभार सुरू असून हे सिटी सर्वे कार्यालय अन्य गावास हलवण्याचा नगर भूमापन कार्यालय तालुका व जिल्हा स्तरावरून घाट घातला गेला असून यास बुधगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचा तीव्र विरोध आहे। तरी हे सिटी सर्वे कार्यालय अन्य गावात स्थलांतरित करण्यात येऊ नये व अन्य मागण्यांसाठी बुधगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनाचं नेतृत्व नीरज पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय विक्रमभाऊ पाटील, सरपंच वैशाली विक्रमराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील यांच्यासह विविध मान्यवर व ग्रामस्थांनी केले। यावेळी आंदोलनास अनेकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलंय की बुधगाव गावामधील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण गावचा सिटी सर्वे व्हावा म्हणून सातत्यानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही बुधगाव गावचा सिटी सर्वे अद्यापही झालेला नाही। तो तातडीनं करण्यात यावा। बुधगाव येथील सिटी सर्वे कार्यालय वेळेवर व कार्यालयीन वेळेत उघडलं जात नाही। यामुळे बुधगाव ग्रामस्थांच्या तीव्र भावना असून बुधगाव येथील सिटी सर्वे कार्यालय वेळेत उघडे ठेवण्यात यावे व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। बुधगाव सिटी सर्वे कार्यालयामधील सर्व रेकॉर्ड जुने व जीर्ण खराब झाल्यानं या रेकॉर्डचं तातडीचं नूतनीकरण करण्यात यावे। बुधगाव सिटी सर्वे कार्यालयामधील असणारे टेबल, खुर्च्या व इतर फर्निचर साहित्य जुन्या काळातील असून त्यांचं नूतनीकरण करण्यात यावे। बुधगावमधील सिटी सर्वे कार्यालयाकडील नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या आलेल्या अर्जाचा व प्रलंबित कामाचा तातडीनं निपटारा करण्यात यावा। बुधगाव ग्रामपंचायतीची हद्दवाढ करण्यात येऊन विस्तारित भागाचा सिटी सर्वे करण्यात यावा। याबाबत बोलताना मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील म्हणाले की आज बुधगाव येथील सिटी सर्वे कार्यालयासमोर बुधगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी व बुधगावमधील ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या धरणे आंदोलनातील ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। गेले वर्ष ते 2 वर्ष झाले बुधगाव गावचं सिटी सर्वे कार्यालय अन्य गावात स्थलांतरित करण्यात येणार अशी अफवा तालुका जिल्हा पातळीवरचे अधिकारी नागरिकांना देतात। यामुळे गावामध्ये गैरसमज पसरला आहे। तरी हे कार्यालय गेल्या 40 ते 50 वर्षापासून बुधगाव गावासाठी आहे। हे कार्यालय हलवण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे। याचबरोबर गेले 10 ते 15 वर्ष झाले बुधगावमधील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीने बुधगाव गावचा सिटी सर्वे व्हावा यासाठी संपूर्ण सिटी सर्वे व्हावा यासाठी पाठपुरावा केला। त्यामुळे नागरिकांना कर्जासाठी बँकासाठी अडचणी येत आहेत। तर ह्या गावचा संपूर्ण सिटी सर्वे झाला पाहिजे। ह्या गावची गेले अनेक वर्षे गावठाण हद्दवाढ झालेली नाही आणि शासनाचा निर्णय 200 मीटरचे हद्दवाढ व्हावी आणि त्यात ते सिटी सर्वे पूर्ण करावा। तर ह्या बुधगावच्या परिक्षेत्रातला येणारे संपूर्ण परिसर हा सिटी सर्वेमध्ये समाविष्ट करण्यात यावा, गावठाणामध्ये समाविष्ट करण्यात यावा। त्याचबरोबर आठवड्यातून 2 वेळा बुधवार ते गुरुवारी हे कार्यालय उघडलं जातं, पण हा नियम आहे। पण हे गेल्या बुधवारी गुरुवारी सुद्धा 2 दिवस हे उघडलं नाही। हे सारखं वारंवार कार्यालय बंद असल्यामुळं नागरिकांची प्रचंड गैरसोय होती आणि याचा प्रचंड मनस्ताप बुधगावमधील ग्रामस्थांना नागरिकांना भोगावा लागतोय। त्याचप्रमाणे ही सिटी सर्वेची कार्यालयाची इमारत नूतनीकरण व्हावी। ह्या सिटी सर्वे कार्यालयातलं गेले 50 वर्ष झालं की फर्निचर असू दे, खुर्ची असू दे, साहित्य असू दे, रजिस्टर असू दे, कागद ही जुनी खराब झालेली आहे। त्यांचं सर्व नूतनीकरण झालं पाहिजे आणि हे सुसज्ज दप्तर संपूर्ण व्यवस्थित आणि सुसज्जीकरण या कागदपत्रांचं झालं पाहिजे, नूतनीकरण झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या पुढच्या काळात जर आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या, सिटी सर्वे कार्यालय असतील, त्यांचे तालुका अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, त्यांनी जर मान्य नाही केल्या तर बुधगाव ग्रामस्थांच्या वतीनं या पुढील काळात गावबंद, रस्ता रोको, मोर्चे, आमरण उपोषण या मार्गाने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल। ग्रामपंचायतीकडे त्यांनी पर्यायी जागा वगैरे मागितली। ग्रामपंचायतनं पर्यायी जागा त्यांनी मागितली, ती आम्ही देण्याचा प्रयत्न केला,
तीही तिने चालत नाही असं तातूर मात्र उत्तर दिलं. यामुळंच आम्ही प्रयत्न ग्रामपंचायतनं केला. आता तुम्हाला त्यांनी लेखी आश्वासन काय दिलेलं आहे? तिने लेखी आश्वासन दिलं की पर्यायी जागा द्यावी, हलवलं जात नाही. बाकीच्या ज्या आमच्या मागण्या त्याचं त्यांनी त्याचं उत्तरसुद्धा काही उल्लेखसुद्धा केला नाही. जे आठवड्यातून लोकांना हे कार्यालय उघडं ठेवलं जात नाही, गैरसोय होत्या, त्याच्यावर बाकीच्या मागण्याचं नाही. आणि आता म्हणतात आपण हे हलवलं जाणार नाही. पण यांच्या पातळीवरूनच आम्हाला कळवलं गेलं की तोंडी गावाच्या नागरिकांना आम्ही इथं सोय नाही, आम्ही हलवणार. त्यामुळं आम्हाला ग्रामस्थांना हे बसण्याची वेळ आहे. आता हे कार्यालय स्थलांतर होऊ नये यासाठी ग्रामपंचायतचा प्रयत्न काय असणार आहे? ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. सर्व ते व्यवस्था फक्त ग्रामपंचायत मार्फत पण आणि सिटी सर्वे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा एकत्र येऊन हे प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करून सुसज्जित इमारतीसाठी एक इमारत व्हावी आणि कार्यालय सुसज्ज यासाठी प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने केले जाते. ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी सिटी सर्वे ऑफिसच्या समोर आपण आज धरणे आंदोलन घेतलेलं आहे. खरं सांगायचं झालं तर या बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं एक चांगला उपक्रम आपण आज या ठिकाणी हाती घेतलेला आहे. या ठिकाणी आपले बुधगावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य आहेत. त्याचबरोबर बुधगावातील ज्येष्ठ आजी माझे या ग्रामपंचायत सदस्य, कोण उपसरपंच, सरपंच आहेत आणि बहुसंख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं जर सांगायचं गेलं तर हे सिटी सर्वे ऑफिस बुधगावच्या संस्थान काळापासून बुधगावचं आमचं इथे सिटी सर्वे ऑफिस आहे. आणि इथून जर हे जर आपलं सिटी सर्वे ऑफिस जर स्थलांतरित झालं तर बुधगावकरांच्या वर तर अन्याय होणारच आहे. पण आज हे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांच्यावरही अन्याय या ठिकाणी होणार आहे. खरं बघायला गेलं तर सिटी सर्वे ऑफिसकडे प्रशासनाचं पहिल्यापासून दुर्लक्ष झालंय. या सिटी सर्वे ऑफिस मधल्या बऱ्याच वेळा आपल्या ज्या नोंदी असलेले जे कागदपत्र आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी हेळसाळ झालेली आहे. त्यामुळं सिटी सर्वेच्या ऑफिसकडे शासनानं प्रशासनाला लवकरात लवकर त्याची दखल घेऊन आपल्याला एक सुसज्ज असं आम्हाला सिटी सर्वे ऑफिस या ठिकाणी त्यांनी उभा करून द्यावं आणि इथलं रेकॉर्ड चांगलं राहील. आणि इथल्या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी बुधवार आणि गुरुवार 2 दिवस दिले, परंतु 2 दिवस सुद्धा या ठिकाणी ऑफिसमध्ये नसतात. त्याच्यामुळे इथून फार नांदरे डिग्रजपासून लोक या ठिकाणी येतात आणि त्यांचं वेलपाटी होतात. त्यांची खऱ्या अर्थाने इथे गैरसोय व्हायला लागल्या. त्याच्यामुळं प्रशासनानं त्यांची दखल घेऊन बुधवार गुरुवार तरी आठवड्यातून 2 दिवस तर या ठिकाणी उपस्थित राहून लोकांची सोय केली पाहिजे, ही दुसरी मागणी आहे आमची. त्याचबरोबर आमच्या गावचा 40 वर्ष झालं या ठिकाणी सिटी सर्वे झाला नाही. तर बघायला गेलं तर बुधगाव फार मोठं गाव आहे. जवळपास 40,000 लोकसंख्येचं गाव आहे आमचं. 40 वर्ष होऊन गेलं पण या गावचा सिटी सर्वे झाला नाही. एखाद्या जर कुटुंबात जर एखादी अडचण आली तर त्या कुटुंबाला बाबा जर सिटी सर्वे असल्यामुळं त्याला कुठल्या बँका दारात उभारून देत नाही, एखाद्या संस्था उभारून देत नाही. त्या कुटुंबावर जर आघात झाला तर खऱ्या अर्थाने त्या कुटुंबावर अन्याय होतोय. जरी सिटी सर्वे झाला तर त्याला कुठेतरी बँकेत कर्ज मिळेल, त्याच्या पोराबाळांचं शिक्षण होईल, त्या कुटुंबाला एखादा आधार मिळण्याचं 100% आधार मिळेल. त्यामुळं आमच्या गावचा सिटी सर्वे 40 वर्ष झाला आहे, मी दुसऱ्यांदा सांगतोय. आणि त्यामुळं या भूमी अभिलेखच्या जे अधीक्षक आहेत ज्योती पाटील मॅडम, त्यांना आम्ही आता या ठिकाणी फोन केला. त्यांनी आश्वासन दिलंय आम्हाला, परंतु 15 वर्ष झाले बुधगावकरी वाढीव सिटी सर्वेचा पूर्तता करतात, परंतु लक्ष दिलं जात नाही. खरं तर शासनानं यांची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर आमचा वाढीव सिटी सर्वे या ठिकाणी करायचा आहे. जर अन्यथा त्यांनी नाही केलं, जर प्रशासनानं असंच जर दुर्लक्ष केलं तर आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करू आणि याला जन चळवळ अशी उभी करू आणि याला पूर्ण शासन जबाबदार असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो.